तर आपण आज सेशन 3 स्टार्ट करणार आहे. सेशन 3 मध्ये आहे आय पी ॲड्रेसिंग अँड सबनेटिंग. ओके, आय पी ॲड्रेसिंग अँड सबनेटिंग. तर आय पी ॲड्रेसिंगमध्ये काय आपण बघणार आहे, आय पी व्ही 4 ॲड्रेसिंग आणि पब्लिक प्रायव्हेट आय पी आणि सबनेटिंग कन्सेप्ट. अशा पद्धतीनं आपण वन बाय वन त्या ठिकाणी जाणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आहे की आय पी व्ही 4 ॲड्रेसिंगचं बेसिक. तर आय पी व्ही 4 काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आय पी व्ही 4 is a 32-bit address written in dotted decimal format. For example, 192.168.1.1. अशा पद्धतीने जो काही ॲड्रेस वगैरे असतो तो 32 बिटचा ॲड्रेस असतो. ओके, आणि तो डेसिमल फॉर्मॅटमध्ये लिहिलेला असतो. तर याचे 4 पार्ट्स पडतात. त्याला ऑक्टट्स असं म्हटलं जातं. आणि ऑक्टट्स कॅन हॅव अ व्हॅल्यू बिटवीन 0 ते 255. 0 ते 255 मध्ये त्या ठिकाणी त्याला व्हॅल्यू दिलेली असते. त्यानंतर आय पी ॲड्रेसेस आर कॅटेगराइज इन टू 5 क्लासेस. 5 क्लासेसमध्ये त्याचं कॅटेगरायझेशन त्या ठिकाणी होतं. तर क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास ई. तर आपल्या नेटवर्क वाईज, आपल्या आय पी ॲड्रेस वाईज त्याचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी होत असतं. तर समजा 1.0.0 असं झालं, ते इथपर्यंत जर असलं समजा, तर हे लार्ज नेटवर्कसाठी यूज होतं असं समजायचं. जर समजा रेंज ही समजा 1.8.0.0 पर्यंत ते 192.255.55 इतकं जर असलं समजा याची रेंज, तर मीडियम साईज नेटवर्क म्हटलं जातं. आणि रेंज जर ही असेल तर त्याला स्मॉल नेटवर्कसाठी म्हटलं जातं. आणि हे जे असतं समजा या ठिकाणी अशा पद्धतीने एवढी जर रेंज असेल तर ते मल्टीकास्टिंगसाठी यूज केलं जातं. आणि ही रेंज असती ही स्पेशल रिजर्व असते. जसं की रिसर्च वगैरे करण्यासाठी स्पेशल आय पी ॲड्रेस वगैरे गरजेचं असेल, जसं की बाकीचे त्यांनी यूज केले नाही पाहिजे अशा पद्धतीचे जे काही असेल एक्सपेरिमेंटल प्रोसेससाठी यूज केले जाणारे, तर ही रेंज त्या ठिकाणी असते. द आय पी ॲड्रेस 1.2.0.1 is reserved for loopback and local host. ही जी असते 1.2.7.1.1 ही जी असते लोकल होस्ट. म्हणजे काय, आपल्या स्वतःच्या आय पीला स्वतःच्या लॅपटॉप किंवा स्वतःच्या पी सीला कनेक्ट करण्यासाठी ते यूज होतं, ते रिझर्व केलेलं असतं. आता पब्लिक आणि प्रायव्हेट आय पी, त्या ठिकाणी आय पी असतात. आता प्रायव्हेट आय पी म्हणजे काय, सगळ्यात पहिले ते समजून घ्यावं. तर प्रायव्हेट आय पी म्हणजे प्रायव्हेट आय पी ॲड्रेस आर यूज्ड विदिन अ लोकल नेटवर्क आर नॉट ॲक्सेसिबल डायरेक्टली फ्रॉम द इंटरनेट. म्हणजे जे प्रायव्हेट नेटवर्क असतात, प्रायव्हेट आय पी असतात, ते फक्त लोकल नेटवर्कमध्ये ॲक्सेसिबल असतात. त्याचं शक्यतो प्रायव्हेट आय पी जे असतात ते आउटसाईड किंवा इंटरनेटवरती ॲक्सेसिबल नसतात. अशांना काय म्हणायचं मग, आय पी प्रायव्हेट आय पी ॲड्रेस. आता त्यानंतर आहे पब्लिक आय पी ॲड्रेस. द पब्लिक आय पी ॲड्रेस आर युनिक अँड असाइन्ड बाय ISP and central authorities. They can be accessed over the internet. पब्लिक आय पी कशावरती यूज होते, इंटरनेटवरती. When private IP need to communicate over the internet, they use NAT, Network Address Translation, to convert पब्लिक आय पी. पब्लिक आय पीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशनची गरज असते. आता थर्ड कन्सेप्ट आहे सबनेटिंग कन्सेप्ट. आता सबनेटिंगमध्ये काय होतं, सबनेटिंग इज अ प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन अ लार्ज नेटवर्क इंटू स्मॉलर मॅनेजेबल
सब नेटवर्क्स. तर सबनेटिंग ही अशी प्रोसेस आहे की लार्ज नेटवर्कला स्मॉल नेटवर्कमध्ये कन्वर्ट करते. त्याच्यामुळं काय होतं, त्याची स्पीड आणि परफॉर्मन्स त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होतो. ओके. A subnet mask define which portion of IP address refer to the network which parts refer to the host. For example, a subnet mask of 1.5, 1.55, 2.55.2.55.0 याचा अर्थ असा होतो की हा 24 बिट नेटवर्कचा पोर्शन आहे. ओके. म्हणजे का सबनेटिंग म्हणजेच काय, एक मोठा नेटवर्कला छोट्या छोट्या सबनेट छोट्या नेटवर्कमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं याला सबनेटिंग असं म्हटलं जातं. तर CIDR क्लासेस इंटर डोमेन राउटिंग हा एक कन्सेप्ट आहे. CIDR नोटेशन इज यूज टू कॉम्पॅक्ट वे ऑफ रिप्रेझेंटिंग सबनेट मास्क. ओके. त्याचं एक्झाम्पल आहे 192.168.1.0/24 mean the first 24 bits are network bit. हे जे 24 बिटचे असतात पहिले ते नेटवर्क बिट म्हणून त्याला समजले जातात. टोटल ॲड्रेस असतात 24. 24 समजा जे काही यूज केले जातात ते असतात 284 वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आपण या सेशनमध्ये IPv4 काय असतं, त्याची रेंज कोणते असतात, प्रायव्हेट IP, पब्लिक IP बघितली आणि सबनेटिंगचा त्या ठिकाणी कन्सेप्ट आपण बघितला.